Hello. So actually I was thinking of making video in gym already, but okay, it's dark. So I think you can see me now. So I was thinking of making video in gym already, but because of storage limit in my mobile I was not able to. So here we are on Karodoka Road, our daily road from where I go home after gym. So I was thinking, hey, जेव्हा आपण जिम जॉईन करतो तेव्हा there are so many people who have different opinion on every other workout. So if you are going to join gym and if you are thinking that where should I start with or which exercise should I start with, so this is the video for you. I have some tips to give you, although I am a beginner just like you if you are watching this video. So जब आप जिम में जाते हो ना, तो आपको ये सोचना ही नहीं है कि मैं कौन सा वर्कआउट करूँगा पहले, मतलब बिगिनर के बारे में बोल रहा हूँ मैं। क्योंकि क्या होता है, जब आप जिम जाते हो स्टार्टिंग में, मतलब लगा ही नहीं है जिम आपने अभी तक, तो आप सोचते हो कि आज ये वर्कआउट करूँगा, कल वो वर्कआउट करूँगा। सो ये थिंकिंग ही निकाल दो क्योंकि पहले तो आपको ये सोचना है बस मैं कैसे जिम में कैसे स्टार्ट कर दूँ, बस क्या करूँ मैं जिससे मैं जिम जा सकूँ। क्योंकि क्या है, स्टार्टिंग में पहले ये सोचते हो कि भाई पैसे नहीं है। सो लिटरली आई वाज थिंकिंग द सेम at some point, but after some time I realized that हा टाइम परत नाही येणार आहे, मग त्याच्यामुळे मी तो विचार करणंच बंद करून टाकलं आणि सरळ गेलो जिममध्ये आणि एकदाचे जिमचे पैसे भरून टाकले. सॉरी, इकडे लाईटची कमतरता आहे. तुम्ही विचार करत असाल की वाय आय एम टॉकिंग इन हिंदी, मराठी आणि इंग्लिश मिक्स. सो त्याचं रिझन मला पण नाही माहिती खरं तर. मी असंच बोलतो आहे आणि आय थिंक मला तिन्ही लँग्वेज बोलायला सुरुवात करून द्यायला पाहिजे असंच व्हिडिओमध्ये, जेणेकरून मे बी मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही लँग्वेजवाले लोक समजू शकतील. आणि यस, दॅट्स इट. आज मी चेस्ट वर्कआउट केलं आहे आणि त्याच्यामुळे चेस्ट मारताना पण आपले शोल्डर आपण यूज करत असतो, त्याच्यामुळे माझा इकडचा हात परत दुखायला लागला आहे, जेणेकरून मला खरंच आता हा फोन धरायला थोडंसं अवघड जातं आहे. बट मला अजून भरपूर लांब जायचं आहे. सो त्याच्यामुळे व्हिडिओ चालू राहील थोड्या वेळ तरी. सो सॉरी मी तुम्हाला बोर करत असेल तर, करत असेल तरी काय. जिममध्ये कसं आहे ना, प्रत्येक लोकांचं काही ना काहीतरी मत असतं. आता मी कसं जिम मारतो, मी जातो जिमला, ऑफिसवरनं येतो,
8 वाजता ऑफिसवरनं घरी येतो, 9:15 पावणे 9पर्यंत जिमला आता. अरे कुत्रे भुंकताय सगळे, काय करणार आता. ए डॉगेश चुप ना भाई. डॉगेश पुढे पण आहे, समोर पण आहे, 2-2. हा एक डॉगेश, तो पुढं दिसत असेल तुम्हाला तर. 2-2 आहे तिकडे पण. तर मी काय म्हणतो, जिममध्ये प्रत्येकाचं वेगवेगळं ओपिनियन असतं प्रत्येक वर्कआउटसाठी. आता प्रीचर कर्ल्स मारतो, तो एक भाऊ म्हणतो की भाई समोरून मार, नाही. दुसरा म्हणतो की नाही, वरती हात कर आणि मग मार. अरे भाई सोडून द्या. काही काही त्यांना नो ओपिनियनची गरजच नाही आहे. ते फक्त येत आहे जिममध्ये फक्त त्यांचं डोकं शांत करण्यासाठी. आणि काही लोक फक्त काय माहिती कशासाठी येतात, डायरेक्ट एकदम भंगार गाणे लावता आणि भंगार त्यांचा वर्कआउट असतो. म्हणजे मध्येच ॲब्स मारताय, मध्येच कर्ल्स मारताय, मध्येच काय काय करताय त्यांनाच माहिती. त्याने चेस्ट वर्कआउट केलं आहे पण 10 सेट मारले, 5-5 वर्कआउटचे. तरी पण असं वाटतं की थोडंसं काहीतरी अजून करायला पाहिजे होतं. सो माझं जरा तर थोडंसं जवळ आलेलं आहे, थोडं म्हणजे भरपूर जवळ आलेलं आहे, एकदम इकडनं 100 पावलांवरच आहे. सो मी आता व्हिडिओ बंद करतो, घरी जातो, जेवतो मस्त आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो. सो बाय बाय.